Hello, hello. This is the My Artifact episode number 1502. आजची तारीख आहे 24 मार्च 2019. आता वाजले रात्रीचे 10:01. राईट नाव मी नागपूरलाच आहे, बट धरमपेठमध्ये नाही. मी इकडे चिंच भवन इथे आहे. मी रूम चेंज केली आहे. ॲक्च्युली जे पुराणी रूम होती तिथून नवीन ऑफिसचं डिस्टन्स खूप दूर होतं, ऑलमोस्ट 21 किलोमीटर. सो ते खूप कठीण होतं सो मग मी खूप डिसाईड केलं की कुठे रूम शोधायची. पहिला विचार होता हिंगण्याला करायचा, कारण हिंगण्यापासून खूप जवळ पडते. बट जवळ तर पडते, बट हिंगण्यापासून ऑफिसचं जे रस्ता आहे ना, तो इतका खराब आहे की बहुत जास्त. आता उन्हाळ्यामध्ये आता निघून जाईन, कोरडवाहू व्हायचं, पण जसा पावसाळा वगैरे लागला तर मग काय. कारण रस्ता म्हणजे आहेच नाही ना रे, जस्ट लाईक नुसतं माती रेती आहे. हा, आणि पावसात तो पुन्हा चिखल होऊन जाईल. तर मग तसं, मग जर पावसात तसं आलं तर मग मला तिथून हिंगण्यापासून वापस सीताबर्डी टू इथून मग हिंगण्यापासून इकडे म्हणजे फुल गोल घुमून जावं लागत असतं. सो दॅट इज खूप मोठा शॉर्टकट होता तो, बहुत मोठा. सो मग डिसाईड केलं का मग इकडेच कुठेतरी वर्धा रोडवर बघायचं. मग मी विचार केला होता छत्रपती पाशी, बट ट्रॅफिक पोलीसचा तर खतरा नेहमीच राहतो. आता मी ट्रॅफिक पोलीसला का इतका भीतो याचं काही रिझन आहे. फर्स्ट ऑफ ऑल माझ्यापाशी लायसन नाही. सो जर त्यांनी मला लायसन्स असताना पकडलं तर इट जस्ट लाईक 5,000 रुपयाचा फाईन तर त्यांनी डेफिनेटली मारला असता. ओके, आणि 5,000 रुपये वेस्ट करणं म्हणजे माझे दोन दोन महिन्याचा खर्च निघून गेला असता, राहण्याचा रेंट खर्च निघून गेला असता. सो ते परवडलं नसतं मला. मग मी मग थोडंसं जास्त जवळ गेलो ऑफिसच्या. तर चिंच भवन हे एक आयडिया भेटली की चिंच भवनमध्ये समजा रूम केली तर इट विल बी रिअली कन्व्हिनियंट फॉर मी. कारण इथून ऑफिस बिलकुल सरळ डिस्टन्सवर आहे, काही असं फारसं दूर वगैरे नाही, काही नाही वगैरे. एव्हरीथिंग हॅज टू बी क्लिअर इथे. ओके, आणि देन त्याच्यानंतर काय आहे की त्याच्यानंतर ट्रॅफिक पोलीस वगैरे राहत नाही. सो दॅट इज गुड. रस्ता एकदम पक्का रस्ता आहे. सो दॅट इज ऑल्सो गुड. ओके, सो या त्या हिशोबाने मी इथे रूम शिफ्ट केली. आता चिंच भवनला इथे रूम शिफ्ट करणं म्हणजे इट इज लाईक काइंड ऑफ लाईक रिअली खूप कठीण होतं. म्हणजे चिंच भवनमध्ये इथे कुठे म्हणजे एकदम ऑफिस म्हणजे इथे राहणारे लोक कमी आहे, आणि जे राहणारे लोक आहे ते फॅमिलीज आहे. युजली स्टुडंट किंवा असे लोक आहे नाही. सो इथे युजली जे रूम्स आहे, रूम रेंट्स वगैरे आहे, ते युजली फॅमिली बेस आहे. म्हणजे फॅमिली लोक राहीन या उद्देशाने इथे तशाप्रमाणे रूम्स बनवल्या गेल्या. तर मी इथे शोधलो, बट तसं काही भेटलं नाही. एक भेटली मला इथे. मला एक 2,500 रुपये रेंट आहे. सो दॅट इज गुड. 2 रूम भेटत आहे, हे आणि एक किचन आहे. सो दॅट इज ऑल्सो गुड. ओके, प्रॉब्लेम फक्त एवढी आहे की अंडर कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे जस्ट लाईक प्लास्टर झालं आहे, पेंटही झाला आहे, एवढं काही नाही. इलेक्ट्रिक फिटिंग आज झाली. ओके, पाण्याची फिटिंग ते उद्या वगैरे करणार आहे. आणि या दॅट्स बाकी तसं काही फारसं वगैरे काही आहे नाही. सो हळूहळू गोष्टी क्लिअर होऊन जाईल. म्हणजे एकदम आत्ताच एकदम सगळ्या गोष्टी क्लिअर होणार नाही. म्हणजे पहिल्याच दिवशी वगैरे म्हणशील मला फॅन पाहिजे, पंखा, एसी, लवडा लसूण पाहिजे, असं काही भेटत नाही. आपण एवढं चौलेबाजी करू तर स्टार्टिंगला थोडस होतो त्रास. आता होईल. लिटरली सांगतो,
डेफिनेटली सांगतो का हार्डली हप्ताभर त्रास होईल जोपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होत नाहीत. म्हणजे फॅन, झोपण्यासाठी वगैरे काही गादी, त्याच्यानंतर नळ वगैरे सगळं वगैरे ना, बस हप्ताभर वगैरे. आणि जर हे वगैरे असं काही झालं हप्ताभरानंतर, मग इट्स जस्ट लाईक वन ऑफ द ग्रेट. इथे डिस्टर्ब करायला कोणी नाही आहे आपलं. ह्या 2 रूम आहे, फॅन लावून दिला, लाईट लावून दिला, इवन आपण आपला प्रोजेक्टर आणला, आपण पिक्चर बघू शकतो. रिअली ग्रेट. आणि मला कसं फारसं बाहेर जाण्याची काही इच्छा वगैरे होत नाही. युजली मी असं बाहेर फिरत नाही आणि चिंचवडमध्ये असं फारसं काही आहे नाही, त्यामुळे फिरत पण नाही. आता गाडी आणली तर थोडंसं फिरीन ना, असं काही नाही, राहते ना थोडंसं. सो यस, बट या बट प्रॉब्लेम असा एक आहे की पैसे एकदम झरझर गेले रे. आज सकाळपासून मी कितीदा ATM मध्ये गेलो, कितीदा. सकाळी उठलो तेव्हा सीताबडीला गेलो, तिथे काढले मी 100 रुपये ATM मध्ये. मग तिथून चेंज भवनला गेलो, चेंज भवनला गेल्यानंतर रूम शोधली, रूम बघितली, रूम आवडली. त्यानंतर तो म्हणे की जोपर्यंत ऍडव्हान्स भेट नाही आम्ही काही काम सुरू करू शकत नाही. मग पहिले त्याला पैसे दिले, कारण दुसरी काही रूम भेटू शकत नव्हती. एक 5,000 रुपयाची रूम भेटली होती मला, बट 5,000 रुपयेचं बजेटच्या बाहेर जात होता. मग हे 2,500 रूम भेटली, सो दॅट इज गुड. सो ठीक आहे, तर मी त्याला ऍडव्हान्स दिला. मग त्यांनी काम सुरू केलं, पेंट मारलं, फिटिंग झाली. आता हे एका रूमची त्यांनी फिटिंग केली, इथे लाईट, पंखा वगैरे लावून दिला. पंखा वगैरे मीच घेतला होता, लाईट वगैरे आलाय. सो या गुड. ओके. आणि तेव्हा 2,500 रुपये पुन्हा काढले. ओके. आणि त्याच्यानंतर मग मी इथून मग मी गेलो सीताबर्डी रूमवर गेलो धरमपेठला थोडंसं रेस्ट केला 2-3 घंटे, कारण मला माहित होतं आज दिवसभर खूप तडतड करायचं आहे. सो झोपलो मी, जेवण केल्यानंतर मग इथे आलो, पूर्ण पॅकिंग केली, सगळं सामान वगैरे काढलं, घेतलं वगैरे. ओके. आणि ते सामान वगैरे घेतल्यानंतर मग इथे आल्यानंतर मला गाडीची सोय लावायची होती. सुबोध आणि बादल हे दोघं येणार होते. आता हे दोघं जण यांचं एवढं चमकबाजी होती, यार असं करायचं आहे तसं करायचं आहे. यांना का वाटते माहित नाही. नागपूरला आल्यावर खूपच एकदम इच्छा होऊन जाते का आपण असं करू तसं घेऊ नागपूरला घेऊ. मला कधी इच्छा नव्हत्या. इथे आपलं काम झालं, चलो यार. मला असं बाहेर फिरणं वगैरे, बादलला ते एवढी सवय आहे बाहेरची खायचं का बहुत जास्त, खूपच जास्त. त्याला सगळं खाणंच, म्हणजे हे खाईन ते खाईन. आता कसं आहे की लाईक माझं कसं आहे की माझं माइंडसेट पूर्ण हे होतं की मला पहिले रूम पाहिजे, रूममध्ये हे सगळे चेंजेस करत आहे, तर मला सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. सो डेफिनेटली मी इथेच होतो. इव्हन मी फॅन घ्यायला पण गेलो नाही, आता गेलो यार. बट हे बादल सोबत आले, मग म्हटलं आता आपल्यापाशी वेळ आहे. सो लाईक वेळ आहे म्हणजे आज आपल्याला असंही करायला लागत आहे. सो चलो बघ म्हटलं, मग त्यांच्यासोबत गेलो, त्यांना थोडंसं काही खाऊ पिऊ घातलं, सगळ्यांनी वगैरे खाल्लं. आणि मग गेलो. मी फॅन घेतला, 1400-1300 रुपयाचा फॅन झाला इथे. आता हे म्हणे कूलर वगैरे घे म्हणून, बट फॅन इज गुड. या मला खूप म्हणजे युजली बहुत मस्त वाटत आहे, म्हणजे एवढं काही वाईट नाही. जस्ट इज रिअली नाईस. या इथे मी एखादी माझ्यापाशी चादर आहेच. यस, मी थोडंसं झाडून घेतो, उद्या एक चटई आणतो आणि झोपून घेतो. तसं काही नाही, मी बसल्या झोपू शकतो मला, कारण इथे बहुत मस्त वाटत आहे. सो दॅट इज रिअली गुड. पाण्याची सोय ते खालून करायची आहे, म्हणजे एक बकेट आणावं लागत आहे. सो दॅट्स नॉट गुड. या दॅट इज डेफिनेटली नॉट गुड. या बट 1-2 दिवस वगैरे चालेल. हागण्याची सोय नाही इथे, या कारण ते नळ फिटिंग वगैरे झाली नाही. सो इट्स डेफिनेटली नॉट राईट. ते म्हणे की आम्ही 1-2 दिवसात वगैरे करून देऊ म्हणे घर मालक. सो ओके, 1-2 दिवस वगैरे थोडंसं राहीनच रे, असं काही नाही. असं म्हणजे गोष्टी एकदम आत्ताच काय एकदम सगळ्यात क्लिअर होणार आहे, आपल्या सगळं रेडीमेड थोडी भेटणार आहे.
सो मग आता 1-2 दिवस मग हाकशील नाही का मी या हाकेल ना असं काही नाही बट ऑफिसमध्ये करावं लागेल मला या सगळ्या गोष्टी. जाईल तेवढं काय माइंड करत नाही होत जाईल यार. करून घेऊ रे फिगर इट आउट. जर तुला आत्ता जसं वाटत असेल तू आत्ताही जाऊ शकते बट आता नाही जाऊ शकत. ओके. So things are really not clear today's, yeah. But on future perspective, it is really good. Yeah. माझ्यापाशी अकाउंट मध्ये आता 2,000 रुपये आहे आणि अजून 15 दिवस बाकी आहे पेमेंट व्हायला. मी प्रशिकला म्हणलंय की बाबू तू मला पैसे पाठव बा कारण आता राईट ना मला पैशाची अति जास्त गरज आहे. जर पैसे नाही आहे तर इट इज नॉट रिअली नॉट गुड फॉर मी. कारण पैसे असे गेले रे बापरे आता यार म्हणजे जस्ट लाईक आजच्या असं झर 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 पैसे गेले का मोर दॅन जास्त क्या रॅपिडली गेले ना अशी कॅश काढली पैसे का असेच निघून जाते काही काही माहीतच नाही पडत. आणि ते बादलचा वाढदिवस त्याच्यात ते माझेच पैसे गेले म्हणा. सो येस बट काही नाही एन्जॉयमेंट वगैरे झालं दॅट इज अ नाईस थिंग. कारण ते एन्जॉयमेंट पण बहुत इम्पॉर्टंट होतं. आता सांग आता काय करायचंय. आता काही नाही आता मी काही कपडे वगैरे जास्त काढत नाही. एक पॅन्ट शर्ट पॅन्ट आहे हा शर्ट पॅन्ट मी उद्या घालीन. जेवढे काही इम्पॉर्टन्स वगैरे आहे ते आपलं काढून ठेवतो म्हणजे जे मला उद्यासाठी लागते बाकीचे मी बॅग भरूनच ठेवतो वगैरे. 1-2 दिवस वगैरे बॅग पॅक राहील आणि मग पाहू पुढे. ओके स्टील राईट नो आपण आता इथपर्यंत आलोय सो दॅट इज रिली गुड. आपल्याला रूम भेटली आणि this is the end. This is the my artifact 1402. Right now we are at Nagpur, Maharashtra.